नमस्ते, मी स्नेहल गरपणकर. एसपी9 मराठीमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. तर पाहूयात आजच्या टॉप 20 बातम्या. पाहूयात कोल्हापूर जिल्ह्यातील सविस्तर बातम्या. बेकायदेशीर बांधकामांचा मोठा मुद्दा. कोल्हापूर महानगरपालिकेच्या सर्वेक्षणात 158 एकर जागेवर 204 बेकायदेशीर बांधकामे आढळली. यातील 88 बांधकामे न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन करून उभारण्यात आली आहेत. पंचगंगा नदीच्या पूर रेषेतही काही बांधकामे असल्याने भविष्यात पूर आणि पर्यावरणीय धोका निर्माण होऊ शकतो. या प्रकरणात राजकीय हस्तक्षेप झाल्याचा आरोप असून कारवाईची मागणी वाढली आहे. गंभीर लैंगिक अत्याचार प्रकरण. फार्मसी विद्यार्थ्यांवर अनेक तरुणींना ब्लॅकमेल करून अत्याचार केल्याचा आरोप आहे. दुसरी तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी विशेष तपास पथक नेमले. आरोपींकडून मोबाईल आणि डिजिटल पुरावे तपासले जात आहेत. राष्ट्रीय महिला आयोगानेही या प्रकल्पाची दखल घेतली आहे. कोल्हापुरात पाणी टंचाईची स्थिती. उन्हाळा, कमी पावसाचा अंदाज आणि धरणातील पाणीसाठा घटल्यामुळे शहरात पर्यायी दिवशी पाणी पुरवठा सुरू करण्यात आला आहे. नागरिकांना पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. भ्रष्टाचार प्रकरणात पोलीस अडकले. भुदरगड येथे एका पोलीस कर्मचाऱ्यांनी वाहन सोडण्यासाठी 50,000 रुपयांची लाच मागितल्याचा आरोप आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून आरोपीला अटक केली. घरफोडी आणि चोरीच्या घटना वाढल्या. राधानगरी तालुक्यात एका रात्रीत 6 घरांमध्ये चोरी झाली. सीसीटीव्ही मध्ये 2 मुखवटाधारी संशयित दिसले. यामुळे ग्रामीण भागात भीतीचे वातावरण आहे. डॉक्टरांच्या घरातून लाखोंची चोरी. एका मोलकरणीने विश्वासघात करून डॉक्टरांच्या घरातून आणि हॉस्पिटलमधून दागिने व रोकड चोरी केल्याचे उघड झाले. हळूहळू चोरी होत असल्याने संशय वाढला आणि तपासात सत्य समोर आले. बायोगॅस गाव पर्यावरणपूरक उपक्रम. कोल्हापूर जिल्ह्यातील एका गावात नागरिकांनी कचऱ्यापासून बायोगॅस तयार करून स्वयंपाक सुरू केला आहे. एलपीजी लाकूड किंवा कोळशावर अवलंबित्व कमी झाले असून हा प्रकल्प स्वयंपूर्ततेचे उदाहरण ठरला आहे. जिल्हा बँकांमध्ये रोकड टंचाई. कोल्हापूर आणि सांगली जिल्हा बँकांमध्ये रोकड पुरवठा कमी झाल्याने ग्राहकांना डिजिटल व्यवहार वापरण्याचे आवाहन करण्यात आले आहे. आरबीआय कडे हस्तक्षेपाची मागणी करण्यात आली आहे. तर आता पाहूयात महाराष्ट्रातील सविस्तर घडामोडी. माकड त्रासावर सरकारचा निर्णय. राज्यात माकड पकडण्याचे मानधन 300 वरून 600 करण्यात आले आहे. शेती आणि नागरिकांना होणारे नुकसान लक्षात घेऊन हा निर्णय घेतला आहे. मात्र काही तज्ञांच्या मते हा मोबदला अजूनही अपुरा आहे. आरोग्य सेवेत मोठा निर्णय. महाराष्ट्रात 12 नवीन मोफत डायलिसिस केंद्र सुरू करण्यात येणार आहेत. ग्रामीण भागातील रुग्णांना मोठा दिलासा मिळणार आहे. उष्णतेची लाट आणि पाणी टंचाई. राज्यात तापमान वाढल्याने अनेक शहरांमध्ये पाणी टंचाई आणि उष्णतेचा त्रास वाढला आहे. काही ठिकाणी पाणी कपात लागू केली आहे. पुणे विमानतळ घटना. भारतीय हवाई दलाच्या विमानाची हार्ड लँडिंग झाल्याने काही तासात विमानसेवा विस्कळीत झाली. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. स्थानिक राजकारण तापले. महापालिका, विधान परिषद आणि स्थानिक निवडणुकांमध्ये राज्यात राजकीय वातावरण तापले आहे. विविध पक्षांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. कामगार कायद्यांमध्ये बदल आणि विविध मागण्यांसाठी राज्यभर आंदोलनाची लाट दिसत आहे. तर आता पाहूयात भारतातील सविस्तर घडामोडी. पहिल्या आरक्षण विधेयकावरून राजकारण. लोकसभेत विधेयक मंजूर न झाल्याने देशभर राजकीय चर्चा आणि आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहेत. आंतरराष्ट्रीय तणावाचा भारतावर परिणाम. इराण-इस्रायल संघर्षामुळे जागतिक तेल बाजारावर परिणाम होत असून भारतात महागाईचा दबाव वाढण्याची शक्यता आहे. औद्योगिक क्षेत्रातील बदल. देशभरात औद्योगिक धोरणांमध्ये बदल, वेतनवाढ आणि रोजगार संधींवर चर्चा सुरू. पायाभूत सुविधा प्रकल्प वेगात. देशात महामार्ग, बोगदे आणि शहर विकास प्रकल्प जलद गतीने सुरू असून अर्थव्यवस्थेला चालना मिळत आहे. शिक्षण क्षेत्रातील बदल. पाठ्यपुस्तकांमधील बदल, अभ्यासक्रम सुधारणा आणि शैक्षणिक धोरणांवर देशभर चर्चा सुरू आहे. देशभरात बायोगॅस, सौर ऊर्जा आणि ग्रामीण विकास प्रकल्पांमुळे स्वयंपूर्ततेकडे वाटचाल सुरू आहे. तर या आणि अशाच टॉप 20 बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा एसपी9 मराठी, युअर टाइम युअर न्यूज. धन्यवाद.